छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर याच्या घरावर आझाद समाज पार्टीच्या वतीने मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आले। असे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आंबेडकरी चळवळ काय असते हे आम्ही त्याला दाखवून देऊ, असा इशारा आझाद समाज पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड यांनी दिलाय। राहुल सोलापूरकरांनी जे छत्रपती महाराज आहेत त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एक विधान केलेलं आहे। त्याच्या निषेधार्थी आज आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आमचं धरणे आंदोलन होतं। त्यानंतर आम्हाला वरिष्ठ पीआयने सांगितलं की आम्हाला 7 ते 8 दिवसाचा वेळ द्या, त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतो। खरं तर सांगायची बाब अशी आहे की जे राहुल सोलापूरकर आहेत ते त्यांना मनोरुग्ण आहे म्हणून आम्ही घोषित करत आहोत, कारण की त्यांची बुद्धी आहे ना ही कमी झालेली आहे। त्यांनी चुकीचा इतिहास दाखवत आहे लोकांना, परंतु त्या राहुल सोलापूरकराला आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने फक्त इतकं सांगत आहोत की जर तुझ्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर जे तुम्ही विधान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात, आम्ही ते विधान काय असतं आणि आंबेडकर चळवळ काय असती हे तुला दोन्ही हे दाखवून देऊ। सुरेश धर हे बीजेपीचे आमदार आहेत आणि बीजेपीचे आमदार आहेत म्हणजे त्यांची प्रवृत्ती ही मनोवादी आहे, ते हरामखोर प्रवृत्तीचे आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे। कारण जर सुरेश धस हे बिंबीच्या देठापासून आणि त्यांच्या कुकर्मी बुद्धीच्या देठापासून जर आरडत असतील की संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्याला जोपर्यंत फासावर लटकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, मग जर हे लाजिरवाणी बाब बोलायला लाज नाही वाटत आहे सुरेश धसांना की संतोष अण्णा देशमुख हा माणूस आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी हा माणूस नाहीये। आणि ज्या पोलिसांच्या विरोधामध्ये 100 200 ट्रॅक्टर आहेत, बुलडोजर आहेत, त्यांचे पोकलंड आहेत, ही माहिती काढायला सुरेश धसांची बुद्धी जितकी चाणाक्ष चालते त्याच काही पोलिसांनी आमच्या वकील असलेल्या विधिज्ञ असलेल्या एका समाजाच्या युवकाला मारलं, जे जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला, त्या पोलिसांची बाजू घेतो। मग सुरेश धस हे का भानावर आहेत का? यांना लाज नाही वाटत की आपण काय बोलतो आणि काय नाही? सुरेश धसांनी जर इमानदारी बाळगली असती आमदारकी पदाची तर त्यांनी दोघांनाही एकच निर्णय घेतला असता। जर सुरेश धस म्हणत असतील की त्या पोलिसांना माफ केलं पाहिजे तर आम्ही असं जर म्हणलं की जे लोक मोक्यामध्ये पकडलेत आणि जे वाल्मिक कराड सारखी जी लोक पकडलेत त्या लोकांना एक साधी शिक्षा देऊन माफी मागायला लावून त्यांनाही माफ केलं पाहिजे का? पैशाच्या मॅटरमध्ये आणि जातीच्या मॅटरमध्ये सुरेश धसांना शिक्षा द्यायची वाटते आणि गरिबीच्या आणि SC STच्या दलित लोकांच्या अन्याय अत्याचाराला सुरेश धसला माफी करावी वाटते? त्या दोन जर वेगवेगळे शब्द सुरेश धस वापरत असतील तर त्यांचा हा हरामखोरपणा आंबेडकरी चळवळ आझाद समाज पार्टी कदापि खपवून घेणार नाही। की महाराष्ट्र हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारा व विचारधारेवर संपूर्ण महाराष्ट्र हे चालत आहे। तर त्याचाच कुठंतर फायदा घेऊन हे RSSचे लोक हे कुठंतर हे जातीय तीड निर्माण करण्याचा मुळामध्ये प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करून नंतरनं फेसबुक लाईव्ह करतात आणि सांगतात की बाबा चुकून असा शब्द निघाला। मुळामध्ये चुकून का असा शब्द निघतो? आज जर तुम्ही स्वतःला म्हणून घेता एवढं विचारवंता, तुमच्या पुढे एवढं तुम्ही डिग्री लावता विचारवंताची आणि तुम्ही अशा मोठमोठ्या चुका करता, महापुरुषांच्या विचाराशी खेळता, अतिशय चुकीचं आहे। हे जाणून बुजून प्रकार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणतर कर्तृत्वधार कोणी ना कोणी असणार आहे हे 100% या ठिकाणी मी खात्री देत सांगतो। आमची मागणी ही होती, आज आझाद समाज पार्टीने आम्ही सर्व टीम एकत्र येऊन त्या ठिकाणी कोथरूड या ठिकाणी जाऊन आंदोलन केले आणि तिथे जाऊन आमची एकच मागणी होती की राहुल या बिनडोक व्यक्तीला तातडीने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, तातडीमध्ये त्याला अटक करण्यात यावी। अटक केल्याने हा प्रश्न सुटणार आहे?
नाही, प्रश्न तर सुटणार नाही, पण वारंवार ह्या महापुरुषाचा जो अपमान होत आहे, हे कुठेतरी कठोर कारवाई होत नसल्यामुळेच हा प्रकार वाढत चाललेला आहे। कधीतरी कुठेतरी आपण जातो, फक्त मोर्चे आंदोलन निषेध व्यक्त करतो, त्यानंतर विषय आपण तिथं स्टॉप करतो। ह्याच विषयावर जर आपण ताणून धरलं की त्याला गुन्हा दाखल का नाही झाले, त्याला अटक का नाही झाली, जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत त्या स्थानिक ठिकाणावर आपण माघारी घेत नाही, आणि ज्यावेळेस त्याला अटक होते त्यावेळेस आपण आपला जो विजय असतो तो साजरा केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाही।